नमस्कार मित्रांनो, भागवती चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये रविवारी असे कुठले उपाय करावे की ज्यामुळे धनामध्ये वृद्धी होईल, तसेच आर्थिक चणचण कमी होईल आणि बचत सुद्धा वाढेल। आता बरेच व्यक्ती, बरेच लोक खूप मेहनत करतात, परंतु त्यांच्या मेहनतीप्रमाणे त्यांना फळ मिळत नाही। आता श्रावण महिना हा शिवशंकराचा, भोलेनाथांचा महिना आहे। भोलेनाथ आपली थोडीशी प्रार्थना केली, थोडीशी आराधना केली तरी सुद्धा प्रसन्न होऊन जातात। मग श्रावण महिन्यातील रविवारी हे छोटेसे आणि साधे उपाय तुम्ही केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या निघून जातील, तसेच आर्थिक चणचण कमी होईल, तुमच्या जीवनातल्या आलेल्या अडचणी कमी होतील, तसंच तुम्हाला जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि धनधान्याची बरसात होईल। तर मी नक्कीच करून बघा हे उपाय। माहिती आवडली तर चॅनलला लाईक जरूर करा बरं का, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये ही माहिती शेअर करा। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि घरातील जी मुख्य महिला आहे तिने काय करायचं की ते पाणी मुख्य दरवाजावर शिंपडायचंय। त्यामुळे काय होतं की माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरी कधीही दारिद्र्य येत नाही। तर हा उपाय घरातील मुख्य महिलेनेच करावायचा आहे। आता दुसरा उपाय कुठला आहे, तर रविवारी सकाळी तुम्ही बाजारामध्ये जायचं आहे आणि 3 झाडू खरेदी करून आणायचे। तुम्ही जर कुंचा वापरत असाल तर कुंचा घ्या, झाडू वापरत असाल तर झाडू घ्या। 3 झाडू विकत आणायचे आहे। ते रविवारी पूर्ण दिवस आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर सोमवारी सकाळी देवीच्या मंदिरात जाऊन ते दान करून द्यायचे आहे। पण एवढं लक्ष असू द्या की ज्या वेळेला आपण ते झाडू मंदिरामध्ये ठेवतो आहे त्यावेळेला कोणी तुम्हाला असं विचारलं नाही पाहिजे की हे झाडू का बरं ठेवता आहे, किंवा कोणी तुम्हाला या बाबतीत टोकायला नको। तर या बाबतीमध्ये दक्षता असू द्या। हा उपाय केल्याने काय होतं की आपल्या जन्माचं दारिद्र्य निघून जातं, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। आता तिसरा उपाय काय करायचा आहे, तिसरा उपाय असा आहे की रविवारी सकाळी तुम्ही 4 मुखी दिवा बनवा। थोडीशी हळद टाका त्याच्यामध्ये, पिठामध्ये, आणि 4 मुखी दिवा बनवा आणि तो संध्याकाळी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली लावू द्या। यामुळे काय होतं की आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या मिटून जातात आणि आपली जी आपण जे इन्कम आहे, आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये वाढ होते, तसंच आपली बचत सुद्धा होते। तर नक्कीच करून बघा, साधे सोपे उपाय आहे। या श्रावण महिन्यामध्ये हे उपाय नक्कीच करून बघा, तुम्हाला भरपूर धनलाभ देखील होईल, तसेच महादेवाची कृपा सुद्धा प्राप्त होईल। माहिती आवडल्यास तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।